सदानंद महाराज साठी हरिभक्त भरायचे नितीन महाराजांचा उपदेश
आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा उपदेश नका करुणाशायुष्यांचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा ओम वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कमहिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं करारविन्देन पदारविन्दो मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटाशपत्रशपुटे बालमलन्दं मनसा स्मरामि तव चरणसरोजं सान्द्रनीलाधर जगन्नीतपा
तरुण तुलसीमाला गंधर्व कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चन्द्रं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अज्ञानतिमिरांधश्च ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं भुज तेजस्फुरदीप्रदेशं वेदादिदेवेश सदा श्रूयमाणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवमा रथतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करात प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिता आणलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहोचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराया त्यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल उपदेश करताना दिसतात महाराज मिळो नाही हा मनुष्य देह तुम्हाला आणि मला मिळाला आणि जर हा मनुष्य देह तुम्हाला आणि मला मिळाला असेल तर आता इथून पुढे काय करायचंय आता या आयुष्याचा नाश करायचा नाहीये मग या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करायची आणि आयुष्याचा नाश करायचा नाहीये आणि जर हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत लोक ऐकत नाही त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलले सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा सगळ्यांच्या पायावरती मी दंडवत करतो फक्त आपलं चित्त शुद्ध करा हित व्हावं असं वाटत असेल कल्याण व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन करा आणि मन एकविध करून करा आणि उत्तरार्धामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात तुका म्हणे हित किंवा तुका म्हणे लाभ होयतो व्यापार या अभंगामध्ये पाठभेद आहे का नाही पाठभेद आहे जिथे तुका म्हणे लाभ लिहून आणलं तुम्ही आहे का नाही ते नवीन पद्धतीमध्ये आल्यावर पाहायला भेटल्या काही पहिली पद्धत म्हणजे ही वाटी आम्हाला कुठंच पाहायला भेटत नाही ना ही वाटी अशी रोहन फोटो काढून द्या आपल्याला आम्ही ही वाटी अशी कधीच आम्हाला मायकावर पाहायला भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आपण कुठंच लिहून आणलं त्या 2 नवीन पद्धती तुमच्या गावात पाहायला भेटतात चांगली गोष्ट आहे गायक मंडळी अडचणच नको फोन काढा रे त्यात पहा रे म्हणजे
डोक्याला ताणच नाही बिलकुल लगे असं तुम्ही असे फ्रेश बसत जा आपलं कीर्तन आता तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे तुकोबा आहे म्हणतात तो का म्हणे लाभ किंवा तू का म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे तुम्हाला जास्त शिकवण्याची गरज नाही अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर द्यायचा तो परिहार आणि तो म्हणजे असा की गेल्या किती वर्ष झाले 28 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील चतुर्थ दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली ज्यांचा मला फोन आला असे असणारे आमचे उमेश भैया त्यांनी फोन केला म्हटले महाराज तुमची सेवा आम्हाला लागते आमचं सौजन्य घेणारे उत्तम बाबा घोडके यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये येण्याचा हा योग खूप सुंदर नियोजन मला इथे दिसलं दुसरी गोष्ट म्हणजे महाराजाच्या डोक्यावर कधीच पंखा नसते म्हणजे त्याला गरमीतच कीर्तन करावं लागतं उन्हाळ्यातले बेजाऱ्या होता पण इथं आल्यावर प्रसन्न झालो मी म्हणलं चला आज तरी हवेत कीर्तन आहे आज कीर्तन कसं आहे हवेत आहे हवेत कीर्तन हवेत आहे म्हणजे पंख्याच्या तुम्ही माणसाला नाही हवेत आहे असो कीर्तनाला उपस्थित सर्वच गुरुजन मंडळी आता सगळ्याचा काय माझा परिचय नाही गावातलेच का सगळे गावातले सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतोय मृदंगाचार्य महाराज तुमचं काय नाव सुशांत महाराज आहेत तुम्ही सर्व श्रोते मंडळी पेटीवरती बसलेले बाबा आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर मला एक पाहायला अजून मिळालं की सगळे चोपदार यंग आहेत चोपदार कसे तरुण आहेत तरुण नाही तर चोपदाराला आवाज जर दिला त्याला एका घंट्यानं आवाज असेल त्याच्या कानपूर लाईन बंद असतात आहे का नाही असं असताना सुद्धा एवढे तरुण मुलं ते तिकडे 2 पोलीसवाले पण दिसायला आलेत मला जाता जाता ज्याला ठसावर मध्ये आहे का नाही 2-3 जण होते वाटते खूप असा प्रसन्न वातावरण तुमच्या मी येताना माइंड असा फ्रेश नव्हता कथ येऊन आलो काटे पाणी आणि पोट सुद्धा थोडं त्रास द्यायला लागलं सकाळी उसळ खाल्ली यायला येताना सांगितलं म्हटलं बाबा उसळ मी खाणार नाही ते पोट जरा तकलीफ द्यायला लागलं पण इथं आल्याच्या नंतर पोट दुखणं थांबलं आणि माइंड सुद्धा फ्रेश झाला आता फ्रेश माइंड आणि तरी सुद्धा मग वाटतं सिस्टीम वाल्याचं नाव राहिलं खूप सुंदर सिस्टीम तुमची शेल्या लोकांशी राहते आणि हीच कौसाल माझा काय का नाही कोणाचं जर नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि विसरलंच असेल कोणाचं तर सगळ्याचे नाव घ्या मी काय तुमची बायको मी तुमची बायका नाव घेतलंय बा लोकांचं बायका हे आमच्या मुद्द्याला हेच काम आहे असं कोण म्हणतंय तुम्ही बोला बा असे सावडायला आले नको सावडायचं भाषण करायला लागलो मी फ्रेश राहा फ्रेश असे चेहरे माणसाचे कसे असले पाहिजे कमळाच्या फुलासारखे फुललेले पाहिजे नाही तर धोत्रेच्या फुलासारखे चेहरे मुसमुस नसले पाहिजे आहे का नाही त्याच्यामुळे सांगायला लागलो काय सगळ्याचे नाव घ्याल मी काय तुमची बायको नाही कारण या बायाले भारी भारी नाव घेतात बाया कशी नाव आता सण गेला ते कोणता होता जानेवारी महिन्यात व्हॅलेंटाईन कोण म्हणलं सक्रात होती सक्रात आणि मग सक्रात होती मग मी दुपारच्या पाणी मागच्या खोलीत झोपलेलो होतो घरात आणि मग ती एक बाई वाहन द्यायला लागली आमच्या आईला वाहन देतात ना काय ते बाबा असे काम बसते तुम्ही फ्रेश बसा ना तुम्हाला सांगायला लेकरासारखा आहे बा मी असे फ्रेश बसा फ्रेश काय देतात बोलत चला मी असं हसून खेळून कीर्तन करणारा मनुष्य मला जे वाण देतात आणि मग वाण द्यायला एक बाई आली ती बाई वाण देऊ लागली वाण देता देता काय घ्यायला लागतं मग काय आई ना किंवा नाव घ्यायला लागते ना आई ना नका म्हणून नाव म्हणा नाव हो खाना म्हणा नाही तर नाव म्हणा ही ना कोण आणायची आता ही ना घ्यायला लागतं आई ना घ्यायला लागतं नाव घ्यायला लागतं मग ते बाई नाव घेऊ लागली मी इतका चपळ माणूस आहे मग कान तिकडं होते मग कान आणि मग कान तिकडं असल्यामुळे मी ते खाना ऐकत होतो नाव ऐकत होतो एक बाई आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन असं सुंदर नाव होतं ते एवढं सुंदर नाव होतं एवढं सुंदर नाव होतं सांगू का राव देव आता सांगू का आता सुरू झालं ऐक नाही काय नाव असं होतं ऐकायचं नाव असं होतं देवळीत देवळीत होता आल्लू आणि आमचा पप्प्याचा बाप जणू डुकराचा असं नाव घेतलं बा त्या बाईनं आणि ती दुसरी काय म्हणजे माहिती का ती दुसरी म्हणे काहीच येत नाही त्याच्यापेक्षा जोरदार नाव येते म्हणे त्याच्यापेक्षा जोरदार रोहन तो आज काय खाऊ घातला मला संध्याकाळी येतात
पेढा. बरोबर आहे ना? ती बाई काय म्हणे, देव गोडात गोड सर्वांना आवडतो पेढा, गोडात गोड सर्वांना आवडतो पेढा, मी त्यांची म्हैस आणि तो महारेडा. अशा बाया नाव घेतात. म्हणून बाबा असे नाव घेऊन मार खाल्ल्यापेक्षा कोणाचं नाव जर राहिलं असं तर आता क्षमा प्राप्ती आहे. कारण हरिनामामध्ये कोणाचं नाव घ्यावं असं काही बंधन नाही. सगळे जे हरिजन आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल चालू असते की टाळी वाजणं अनिवार्य आहे. टाळी हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतलंच पाहिजे. कारण एवढं भव्य दिव्य तुम्ही नियोजन करता कशासाठी? भगवान परमात्म्याचं नाम घेण्यासाठी. आणि जर या मंडपात येऊन सुद्धा तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं नाही तर काही फायदा होणार नाही. ते जगद्गुरु या तुकोबारा या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतात. महाराज मिळवणे हा मनुष्य देह तुमच्या आणि माझ्या वाट्यावरती आलेला आहे. बर मनुष्य देह मिळालेला आहे ना, सहसा मिळाला का तो? तो सहसा मिळतच नाही. मनुष्य देह सहज मिळतच नाही. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमे वेते देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष श्रेय. शास्त्राने 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, दुसरी गोष्ट आहे मुमुक्षुत्व आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुषांचा संशय. म्हणजे महापुरुषांची साथ, महापुरुषाची संगत भेटणं दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व भेटणं दुर्लभ आहे आणि पहिली गोष्ट जी सांगितलेली आहे ते नरदेह मिळणं दुर्लभ आहे. असा दुर्लभ असणारा मनुष्य देह तुमच्या आणि माझ्या ताब्यात सापडलेला आहे. कसा मिळाला तो तुम्हाला आणि मला? पावला देह कागटाळी न्याये न घडो पाय घडो आले. एका राजाने दौंडी दिली. लक्षपूर्वक आहे का? राजाने दौंडी दिली आणि दौंडी अशी होती म्हणजे राजाला पुत्र होत नव्हता आणि पुत्र होण्यासाठी एका महाराजांनी त्याला सांगितलं तुला जर पुत्र व्हावा अशी इच्छा असेल तर तुला कावळ्याचा बळी द्यावा लागेल, म्हणजे कावळ्याला मारावं लागेल. असं सांगितल्याच्या नंतर राजाने लगेच दौंडीवाला बोलवून घेतला आणि दौंडीवाला बोलवल्याच्या नंतर पूर्ण राजनीत दौंडी द्यायची सांगितली. काय सांगितली दौंडी? जो कोणी मनुष्य मला एक कावळा आणून देईल त्या व्यक्तीला 10,000 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. सोपी दौंडी आहे ना, सोपे शब्द आहेत. जो कोणी मनुष्य राजाला एक कावळा आणून देईल त्या व्यक्तीला 10,000 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. सगळे राजनी गावातले लोक उठले ना आता काय करायला लागले? कावळा पकडायला लागले. माणसं कावळे पकडायला लागली, बाह्या कावळे पकडायला लागले. सगळे मंडप रिकामे झाले. महाराज एकटाच कीर्तन करायला. कारण 10,000 सोन्याच्या मोहरा भेटणार आहे. तुम्ही थांबसाल काही? कशाच्या मोहरा आहेत त्या? सोन्याच्या आहेत. सोन्या नावाच्या पोराच्या नाहीत. लेकर कावळे पकडायला लागले, बकर कावळे पकडायला लागले, सगळं गाव कावळे पकडायला. कोणालाच कावळा सापडले. तेवढ्यात ती दौंडी एका आंधळ्या व्यक्तीच्या कानावर पडली आणि ती त्या आंधळ्या व्यक्तीच्या कानावर पडल्याच्या नंतर तो आंधळा व्यक्ती नदीमध्ये स्नान करत होता. स्नान करत असताना त्याने हातामध्ये असं अर्घ्य घेतलं, पाणी घेतलं हातामध्ये, देवाला अर्पण केलं आणि टाळी वाजवावी म्हणून असे हात वरती केले. तेवढ्यात त्याच्या हातात काय सापडलं? कावळा सापडला. जसा कावळा सापडला त्याच्या कानावर दौंडी आली. जो कोणी मनुष्य राजाला एक कावळा आणून देईल त्या व्यक्तीला 10,000 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. त्याने असं बघितलं, त्याला वाटलं कावळा आहे म्हणजे 10,000 सोन्याच्या मोहरा पकल्या आपल्या. आता 10,000 एका कावळ्याच्या, आता 2 कावळ्याच्या किती? गणित शिकले नाही तुम्ही? शाळेत नव्हते का? किती? एकाच्या 10, दुसऱ्याच्या 20,000 सोन्याच्या मोहरा. म्हणजे त्यानं काय केलं? म्हटले आता एक सापडला म्हणजे दुसरा सापडणार आहे. पहिला कावळा घेतला बघलत दाबला, पहिला कावळा घेतला बघलत दाबला, पुन्हा उडी मारली, पुन्हा हातात तो अर्घ्य घेतलं, पुन्हा देवाला अर्पण केलं, पुन्हा टाळी वाजवली. जशी पुन्हा टाळी वाजवली बघलतला म्हणजे आजच्या दिवस मुक्कामच करू राजनीत आहे ना. कावळा ते बघलतला काय म्हणला तो? मुक्काम करू. थांबल का तू? तो उडून गेला. मला सांगा कावळा त्याला मिळाला नव्हता का? स्पष्ट बोलत चला तुम्ही. कावळा मिळाला नव्हता का? मिळाला होता. परंतु त्या कावळा मिळाल्याच्या नंतर त्या मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करता आलं का? नाही करता आलं. का नाही करता आलं? जास्त प्राप्तीची इच्छा आहे मनामध्ये, अंतःकरणामध्ये अति प्राप्त, मला अजून काहीतरी प्राप्त व्हावं ही इच्छा आहे आणि त्याच इच्छेने मिळालेल्या संधीचं तो सोनं करू शकला नाही. मिळालेली संधी गमावली नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या ताब्यात मिळू नये हा मनुष्य देह मिळालेला.
जसा त्या आंधळ्याच्या हातात देह कावळा सापडला, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या ताब्यात हा नरदेह सापडला. परंतु हा नरदेह सापडल्याच्या नंतर आपल्याला एक कार्य दिलेलं आहे. ते कार्य म्हणजे भगवंताची भक्ती. आणि जर ती भगवंताची भक्ती आपण केली नाही तर आपल्याला मिळालेला हा मनुष्य देह वाया जाईल. विठ्ठल तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी. बाबा जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. परंतु आपल्याला असं वाटतं मी धन कमवलं, मी संपत्ती कमवली की मी स्टेबल झालो, मी संपत्ती कमवली म्हणजे मी सुखी झालो. आपण सुखी होऊ संपत्ती कमवल्याच्या, सुखी होऊ का मन समाधानी होईल आपलं? आपण सुखी होणार नाही, आपलं मन समाधानी होणार नाही. आपण मिळालेल्या पैशामध्ये सुख सुविधेच्या उपभोगण्याच्या साधनं आपण आपल्या जीवनावश्यक वस्तू विकत आणू शकतो, सुख विकत घेऊ शकत नाही. आणि जर कोणी सुख विकत घेऊ शकला असता तर मला सांगा अंबानीकडे काय कमी, तरी सुद्धा पैशाच्या मागे धावतात, सुखी नाही झाले. एक मुलगा असा शेतामध्ये झोपलेला होता आणि शेतामध्ये झोपल्याच्या नंतर एक बाबासारखा सज्जन माणूस त्या ठिकाणून चालला होता. आणि जात असताना त्या व्यक्तीने काय केलं, त्या मुलाला आवाज दिला, म्हणले अरे बाळा, अरे असा का झोपलेला, अरे तुझं वय सध्या काम धंदा करण्याचं आहे, कष्ट करण्याचं आहे. ते म्हणजे महाराज कष्ट कशासाठी करायचे? ते म्हणजे अरे हे जे पैसे, तुझ्याकडे पैसे नसतील तर पैसे घे, 100 रुपये घे, 200 रुपये घे, 2000 रुपये घे, या 2000 आंबे विकत आण आणि ते आंबे विकत आणून काय कर, याचा धंदा कर. या 2000 तुझ्याजवळ 20,000 रुपये, बरोबर का? 20,000. ते म्हणजे बर 20,000 झाले म्हणून काय कर, 20,000 झाल्याच्या नंतर पुन्हा आंबे आणि पुन्हा विकते 40,000 रुपये. 40,000चे 4 लाख होते, 4 लाखाचे 4 कोटी होते. म्हणजे बर ठीक आहे, समजा मी 4 कोटी रुपये कमवले, मग 4 कोटी रुपये कमवल्यावर मी काय करू? ते म्हणजे यार मग सुखानं झोपशील. काय सांगितलं त्याने, लक्षपूर्वक आहे का, सुखानं झोपशील. म्हणजे मग मी आता काय करणार, मी आता काय करणार, म्हणजे झोपेल. अरे मग मी त्यावेळेस सुखी होऊन झोपायचं ना, आता झोपूया, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा तुम्ही, ज्याप्रमाणे त्या मुलाने आत्ताचा आनंद बघितला, मी आता सुखी, भविष्याची चिंता केली नाही. जर आपण आज सुखी आहोत, आपण असा विचार केला आम्ही आज सुखी होऊ, पण परिणाम अवघड आहे. तुमचा आणि माझा परिणाम अवघड आहे. जर आज आपण हा संसाराचा सुख सोहळा उपभोगत राहिलो, ज्यावेळेस आपला देह पडेल त्यावेळेस आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. का अधोगतीला जाऊ आपण? कारण मी आधी बोलून गेलो, आपल्याला ज्यावेळेस हा मनुष्य देह मिळाला त्यावेळेस आपल्याला एक कार्य दिलेलं आहे. ते कार्य म्हणजे भगवंताची भक्ती. जर आपण ती भगवंताची भक्ती केली नाही तर आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार. देवे दिला देह भजना गोमना गोया झाला पाठावारी. Oh
परंतु आपण तो संसारात गुंतवला, आपण तो माझं माझं म्हणण्यात गुंतवला. अरे एवढे लोक संसारात गुंतलेले आहेत, एवढे संसारात गुंतलेले आहेत, त्यांच्या अवतीभोवती काय होते यांचं त्याला काहीच घेणं नाही. सहज सहज लोक एवढे संसारात गुंतले. तुम्हाला सांगू, संडासला जरी डबं घेऊन गेले, आमच्या इकडे म्हणे संडासला जरी डबं घेऊन गेले, बसल्या बसल्या धुऱ्याची खून पलीकडे सरकवते ते दगड. आमच्या इकडे असे दगड मांडलेले असतात, बसल्या बसल्या असे पलीकडे सरकवणार म्हणजे मरायला टिकले. ज्याचे दात पडले का नाही, दात दात त्याला केळ जरी महादेव आनंद कसं पाहिजे. पोराच नाही अवघड असं. नेहमी विनोदान सांगत असं, नेहमी एका पोराला म्हणले बस खाली, ते म्हणजे महाराज जाऊ द्या म्हणे. ते काय म्हणलं, महाराज जाऊ द्या. नाही 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 बस खाली, जाऊ द्या हो लगे. मला आर बस खाली म्हणजे लगी आली. मला आर इतकं मूत पण बस मुतलं ते काय करायचं. पोरायचं अवघड असतं महाराज. अहो आम्ही आश्रमात होतो, पुढच्या आश्रमाला स्वामीजीकडे. स्वामीजीकडे आम्ही शिकायचो. मग कोरोनाचा काळ, आमचं शिक्षण झालं, परंतु बाबा म्हणले पोरो आता कोरोना आहे, तुम्ही सगळे काय करा आश्रमात या. आम्ही सर्व मुलं आमच्या वयाच्या आश्रमात गेलो. आश्रमात गेल्याच्या नंतर कोरोना असल्यामुळं आवांतर लोकांना परमिशन आत यायला नव्हती. मग आश्रमाच्या शेजारचे मुलं पाठासाठी आश्रमात येईल, त्या 2 गावातले. मग एक दिवस आम्ही असं ठरवलं, आज आपण काय करू, आश्रमाचे सर्व मुलं आणि हे बाहेरून येणारे 2-4 मुलं काय करू, डोंगर खंडाळ्याला महादेव आहे, आता डोंगरात आहे, त्या महादेवाला डबा पार्टी करायला. बोल नका तिकडे, महादेवाला जाऊ आपण. मग ठरलं आमचं. आश्रमातल्या चपात्या बनवण्यात आल्या, आमची आलूची चटणी बनवली आमच्यासाठी. आश्रमातल्या चपात्या म्हणजे अंगावर जरी घेतली तर पुरत, अशी अंगावर जरी घेतली तरी चपाती पुरत, अशा चपात्या आमच्या मोठ्या मोठ्या. आणि मग घरून आणणारे म्हणजे विनोद करायला लागलो बरं का, निंदा नाही करायला लागलो, सहज आपलं तुम्ही. त्याच्यानंतर त्या आश्रमाच्या शेजारच्या मुलांना सांगितलं आपापले डबे घेऊन या, आपण त्या ठिकाणी डबा पार्टी करायला जाऊ. आता सगळा डबा गिबा आणला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग एका पोराचा भला मोठा डबा आणला, टिफिनचा डबा, खूप मोठा टिफिनचा डबा आणला. मग मी ते लांबूनच बघितलं, म्हणलं नक्की याच्यात काहीतरी चांगला आटम असला पाहिजे. आता त्या आश्रमापासून 5 किलोमीटर गाव, म्हणजे 5 किलोमीटर. मी जाताना 5 किलोमीटर मध्ये त्याच्या संग दोस्ती केली, त्या पोरासंग. लहान पोरग ते त्याच्या संग दोस्ताना केला. मग जेवायला ते माझ्या देखील बसला असं. जेवायला बसलं, त्या डबा गिबा खोलला. म्हणलं अरे बाळू काय आणलं डब्यामध्ये? ते म्हणे महाराज पुरणाची पोळी, आणि पुरणाची पोळी मधलं यावं माईच्या नाव, माईच्या आज एकादशी म्हणून सांगावं, नाही तर एखाद्या माता म्हणून केली असती मग जाऊ जाऊ. एवढी पुरणाची पोळी आवडती. मग मी काय केलं, त्याच्या संग दोस्ताना केला. म्हणलं अरे मी खाऊ काय एखादी? ते म्हणे महाराज एखादी काय, तुम्ही पूर्ण डबा खा. तुम्ही काय करा, पूर्ण डबा खा. आश्रमचा चपात्या मी खातो. मग त्याला आश्रमच्या दिल्या आणि मी तो डबा घेतला. 4 पुरणाच्या पोळ्या होत्या, 2 खाल्ल्या. आणि 2 खाल्ल्याच्या नंतर मग माझ्या मनात एक विचार आला. म्हणलं अरे बाळू, घरी गेल्याच्या नंतर जर तुझ्या आईने विचारलं तुला की तुझा डबा कोणा खाल्ला, तर तू काय सांगशील? ते महाराज तुम्ही पोळ्या खाल्ल्या किती? मी म्हणलं 2. आणि त्या 2 खाऊन घ्या आधी एकदा. त्यानं मला पोळ्या खायला सांगितल्या. मग मी काय करतो, आपल्याला पहिल्याच पूर्णाच्या पोळ्या आवडतात. मग मी आपण त्या 2 पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या. आता 4 पूर्णाच्या पोळ्या खाऊन डबा साफ सूफ धुवून लगे मग मी त्याच्याजवळ त्याला आणि म्हणलं अरे आता तरी सांग, तुझ्या घरी जर विचारलं तुझा डबा कोणा खाल्ला तर तू काय सांगशील? म्हणजे महाराज तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही, मी घरी सांगेल माझा डबा कुत्र्यानं खाल्ला. आता सांगा तुम्ही, यानं 4 पोळ्यासाठी मला कुत्रा बनवलंय. आपण जर 4 वाजता बनवलं काय का हे पोरायचं नाही आवड. म्हणून त्याला म्हणलं तुम्ही जसं शांत बसवा, आहे का नाही. असो विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, अरे संसाराचा खेळ झालेला आहे. हा मनुष्य जो आहे संसारामध्ये एवढा रत झाला की ज्या कार्यासाठी मनुष्य देह तुमच्या माझ्या ताब्यात सापडला, ते कार्य आपण विसरलेलं आहे.
मुळात हा नंददेव तुम्हाला आणि मला देवाच्या भक्तीसाठी मिळालेला आहे. मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कामाला गेले आणि कामाला गेल्याच्या नंतर तुम्हाला एक कार्य सांगितलं. तुम्हाला काय काम सांगितलं की बाबा आता सध्या काय काम चालू आहेत शेतात? कुटार जमा करायला सांगितलं आहे का नाही? मग असे 2-4 पोरं कुटार जमा करायला गेले आणि त्याला त्या मालकानं काय सांगितलं की बाबा नो, तुम्ही काय करा, या टालीमध्ये कुटार भरा आणि ही टाली मी येईपर्यंत भरून ठेवा. असं सांगितल्याच्या नंतर आता पोरांनी काय काम करायला पाहिजे? कुटार भरायला पाहिजे का नाही? या कुटारावर पेटीची गाडी टाकली, कुटार जाळून टाकला. आता मालक आल्यावर या पैसे दिले आहे ना. कार्य काय सांगितलं? कुटार भरायचं सांगितलं, कुटार जाळायचं सांगितलं का? तसं आपल्याला कार्य सांगितलं देवाची भक्ती करा, पण आपण करायला लागलो संसार. मग आपल्याला मोबदला भेटेल? देव आपल्याला भेटेल का? नाही भेटणार. का? कारण मुळात कार्य जिन तन दियो ताही विसरायो कैसो नमक हरावी. अरे ज्या देवाने आपल्याला हे शरीर दिलं, ज्या देवाने आपल्याला डोळे दिले, ज्या देवाने आपल्याला कान दिले, कशासाठी दिले डोळे? डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे दिले भगवान परमात्मा दिले. डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, प्रत्येक अवयवाला काम आपण दिलं. डोळ्याला बघणं का विठ्ठलाचं नाम आहे, कानाला सांगितलं भगवंताची भक्ती करा, श्रवण करा, देवाचं नाम घ्या, हाताला सांगितलं टाळी वाजवा, टाळी वाजवून करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवायला सांगितलं. टाळी कोणासाठी वाजवायला सांगितली? भगवान परमात्म्यासाठी. पायाला कार्य दिलेले वारी करा, वाऱ्या करायला सांगितल्या. लोक वाऱ्यात जाऊन चोऱ्या करतात, ती गोष्ट वेगळी. विठ्ठला विठ्ठला काय सांगितलं? वाऱ्या करा. लोक वाऱ्या करतात. तुम्हाला सांगतो आम्ही वारी करतो. बाबा तुम्ही वारीत येत असाल असं मला असं वाटतंय. तुम्ही वारीत येत असाल, वाऱ्या करतात लोक, काय करे. मग वाऱ्या करत असताना त्या वारीच्या वाटेला ते जे राहणारे लोक आहेत का नाही, ते असा प्रसाद वाटतात. कोणी बिस्किटचे पुडे वाटते, कोणी फरसाण वाटते, कोणी जेवण वाटतं. जेवत असताना, फरसाण वाटत असताना, आता समजा आपण त्या वारीत चाललो, आपण किती घ्यायला पाहिजे? अन्न आपल्याला घ्यायच्या व्यक्तीस आपण किती घ्यायला पाहिजे? जेवढं आपल्या पोटाला लागतंय तेवढं घ्यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? वारीत वाटतात ते लोक आपल्या पोटाला पुरेल एवढं, पण आपण आणतो तेवढं जेवढं थैल्या भरतील तेवढं, बरोबर काय? असे वारीत थैल्या भरायच्या कमी असतात. आम्ही स्वतः बघितलेले, स्वतः बघितलेले. अहो एका बाईनं, शहरातली बाई ती बिचारी, तिने असे ते बिस्किटचे पुड्याच्या थैल्या आणल्या बांधून. आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट सांगतो. अशा थैल्या बांधून आणल्या, अशा ठेवल्या. एक एक बिस्किटचा पुडा ती बाई वाटत. मग एक माऊली आली बघ ती थैलीच उचलून घेऊन. बरं मग जरा दमान चालव का नाही? दमान तिच्याच त्या दोघड्यात पाया टाकला आणि तोंडावर पडली. काय फायदा झाला का? वारी करण्यासाठी, चोरी करण्यासाठी नाही. पाय दिले कशासाठी? वारी करण्यासाठी. प्रत्येक अवयवाला वेगवेगळं कार्य दिलं, पण त्या अवयवाने आपण ती गोडी घेतोच नाही. आपण काय करतो? संसार करतो. मग जर आपण संसारच करत राहिलो तर एक दिवस काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. आणि काळाने आपल्याला ज्यावेळेस घेऊन गेले का नाही, आपली अधोगती घडी घडी काळ वाटयाची पारे. Hare
आहे अजून किती आहे अवकाश. बाबा घडी घडी काळ वाट बघतोय आणि जर तो काळ घडी घडी तुमची आणि माझी वाट बघत असेल तर आपण सावध झालं पाहिजे आणि आपण सावध व्हावं अशी तळमळ संतांच्या अंतःकरणामध्ये. पण आपण स्वतःहून सावध होणार नाही, आपल्याला कोणीतरी सावध करणारा लागेल. सावध झालं, सावध झालं, सावध झालं, सावध झालं. हरीच्या आलो जागरण. आम्हाला माफ करा पण हे प्रमाण बसत नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार नेमकेच आपल्याला सावध करावं लागेल, नेमकेच आहे का नाही. आता आपल्याला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार काय सावध करतात अभंगाच्या प्रथम हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची भवसागरामध्ये बुडताना दिसला. काय जगद्गुरु तुकोबाराय या पृथ्वी तलावरती आलेले आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात महाराज, अहो या तुम्ही भूतलावरती आल्याच्या नंतर या भवसागरात बुडता, तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. आणि सावध करत असताना जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला सावध करतात महाराज. अहो तुम्हाला कोणाला 40 वर्ष झाली, कोणाला 50 वर्ष झाले, कोणाला 70 वर्ष झाले, आज
भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही. आणि जर तुम्ही आजपर्यंत भक्ती केली नाही काय हरकत नाही, परंतु आता इथून पुढे काय करा, इथून पुढे त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. आता तरी पुढे अहो एक मनुष्य आहे, मोळी विकणार आहे, मोळी विकत असताना मोळ्या आणायच्या, तोडून त्याचे लाकडं करायचे, लाकडं केल्याच्या नंतर त्याचे कोळसे करायचे. आणि तुम्हाला बाजार कोणता जवळ आहे? बाजार सुलतानपूरला ते कोळसे विकायला न्यायचे आणि त्या आलेल्या कोळशाच्या पैशातून उदरनिर्वाह करायचा. आता त्या आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायचा. एक दिवस या प्रांताचा राजा फिरत आला आणि फिरत असताना त्याने बघितलं, अरे कोणीतरी मोळ्या विकाय, खूप त्याला त्रास होत असेल, एवढे त्याला लाकडं आणावं लागतात, त्याचे कोळसे करावं लागतात आणि कोळसे कुठेतरी बाजारात नेऊन विकावं लागतात. म्हणून आपण याच्यावर काहीतरी दया दाखवावी. म्हणून त्याने काय केलं, त्या राजाने विठ्ठल त्या राजाने काय केलं, त्याला 100 एकर चंदनाची बाग दिली. बाग कशाची दिली? 100 एकर चंदनाची बाग दिली आणि सांगितले चंदनाची बाग आता तुझी, या चंदनाच्या बागेने तू आपला उदरनिर्वाह कर असं सांगितल्याच्या नंतर राजा चंदनाची बाग देऊन निघून गेला. राजाला काय तिथे काय कागदोपत्री पडत काय द्यायचे, राजा त्याने दिली म्हणजे दिली. आणि याने काय केलं, चंदनाची बाग भेटल्याच्या नंतर हा रोज आता त्याचं टेन्शन मिटलं, कोणतं लाकडं जमा करून आणायचं टेन्शन मिटलं. तो काय करायचा, रोज त्या चंदनाच्या बागेत जायचा, एक झाड तोडायचा आणि एक झाड तोडल्याच्या नंतर त्याचे कोळसे करायचा आणि ते कोळसे पुन्हा सुलतानपूरला नेऊन विकायचे. बाग कशाची? चंदनाची. हा रोज एक झाड तोडायचा, रोज त्याचे कोळसे करायचा आणि रोज सुलतानपूरला नेऊन विकायचा. एक दिवस काय झालं, एक व्यापारी माझ्यासारखा हुशार, आता स्वतः हुशारच म्हणा लागेल, एक व्यापारी माझ्यासारखा हुशार आला, त्यानं बघितलं, ते म्हणले ते लाकूड अर्ध जळालेलं नव्हतं, कोळशाचं लाकूड अर्ध जळालेलं नव्हतं. त्यानं बघितलं, काय अरे का हो, हे लाकडं तुम्ही आणता कुठून? म्हणजे अरे माझ्याकडे 100 एकर चंदनाची बाग आहे. किती एकर? 100 एकर. राजाने मला दिलेली आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काय लाकडाची किंमत काय? लाकडाची किंमत अरे पावशेर जरी घ्यायचा असला 1000 रुपये द्यायला लागतात. किती? पावशेर जरी घ्यायचा असला तर 1000 रुपये देणं लागतात. मग तुम्ही आजपर्यंत किती कोळसे जाळे, म्हणजे किती एकर जमीन जाळी, किती एकर तुम्ही ती चंदन तोडून जाळे, म्हणजे आजपर्यंत मी 60 एकर चंदन जाळे. किती एकर? 60 एकर. म्हणजे येड्या आज करोडपती झाला असता एवढ्या दिवशी, बरोबर आहे का नाही? करोडपती. त्यांना डोक्याला घातला आणि आता रडायला, अरे मी माझ्या बागेतले 60 एकर वाया घालवले. किती एकर? 60 एकर. ज्यावेळेस तो रडायला लागला त्यावेळेस तो व्यापारी म्हणला, अरे आता टेन्शन घेऊ नको, चिंता करू नको, बघ काय कर, 40 एकर आहे त्याकडे, 40 एकर. मग आता एक 40 एकरात काय कर, आता त्याला योग्य मार्केटमध्ये घेऊन जा, जिथे चंदनाचं मार्केट आहे का नाही तिथे घेऊन जा, तुला योग्य भाव मिळेल आणि तुला तुझ्या जीवनातून वर उठण्यासाठी, संसारात उन्नती करण्यासाठी आर्थिक मदत होईल. तेच उदाहरणाचा सिद्धांत जर या ठिकाणी घेतला तर कोणी 40 वर्ष आयुष्याची वाया घालवली, कोणी 50 वर्ष आयुष्याची वाया घालवली. आणि बघा आपल्याला सुद्धा 100 एकर म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य भगवान परमात्म्याने, आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणी 80 वर्ष वाया घालवली, कोणी 40 वर्ष, कोणी आमच्या सारख्याने 25 वर्ष. मग आता रडण्याची गरज नाही म्हणतात जगद्गुरु. आता रडून फायदाच नाही, गेलेलं परत आणता येत नाही, परंतु आता जे तुमच्या जवळ आहे त्याचं सोनं करा. मिळालेली संधी आहे.
उरलेलं आहे ते भगवान परमात्म्याला समर्पित करा. जर तुम्ही त्या देवाला समर्पित केलं तर तुमचं कल्याण होईल. परंतु आपण तसं करत नाही. आपण काय करतो महाराज, आपण अभिमानामध्ये जातो, गुर्मीमध्ये जातो. आपल्याला असं वाटतं मी येतं कोणीच नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी येतं कोणीच नाही. प्रत्येकाला एक अहंकार नावाची बिमारी झाली. मग तो कोणीही क्षेत्रातला असतो, राजकीय क्षेत्रातला असेल तर त्याला असं वाटतं मला जे समजतं ते कोणाला समजतं. कीर्तन करायला वाटतं मला जसं कीर्तन येते, म्हणजे दुसऱ्याच काय सांगायचं, आपलं पण सांगायचं पुढचं. कीर्तन करायला वाटतं मला जे येतं ते कोणालाच येत नाही. मृदंगाचार्याला वाटतं मी जे वाजवतो ते कोणालाच जमत नाही. काय काय वाटतं मला जे म्हणता येते ते कोणालाच म्हणता येत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं माहिती का, तुमचं काय जोडायचं, आमच्यावरच काम घ्यायचं सगळं. तुम्हाला वाटतं मी येतं कोणीच नाही, आहे का नाही. दोनच खोल्या बांधताय, दोनच खोल्या. किती बांधताय? दोनच. बदल गावभर बोलत फिरते, गावभर. आमच्या घराची वास्तुशांती, आमच्या घराची वास्तू. वाटतंय का शिरा शिरा. आणि पण त्या गावभर बोलत फिरते, हातपाय दुखायला लागतात म्हणून संध्याकाळी घरात येऊन झोपते. रातच्याच स्लॅब अंगावर पडते. काही फायदा आहे त्याचा? काही फायदा आहे? आपण अहंकार करतो कशाचा? मला सांगा, कोणाला असं वाटतं मी बंगला बांधला म्हणजे मी मोठा झालो. मला सांगा, सुगरण आहे, सुगरण आहे ना, सुगरण किती सुंदर खोपा बांधते. बांधतात का खोपा? सुगरणीचा खोपा पाय लागते. त्या सुगरणीच्या खोप्या आपल्याला तरी घर बांधायचं असतं तर इंजिनियर, वेल्डर, फिटर, डबल काय काय असते, सगळेच लोक लागतात. चिमणी त्या सुगरणीजवळ काय, एक चोच आहे फक्त, चोच. आणि त्या चोचेने एवढा सुंदर खोपा बांधते, ते कोण्याच इंजिनियरला जमत. कोणाला असं वाटतं माझ्याकडे संपत्ती, यार तुझी संपत्ती काहीच नाही, रावणाकडे एवढी. बरोबर आहे का? कळतं मी काय बोलतो तर? कळतं का मी घरी जाऊ? हो. नाही तर कसं आहे, कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर कानडी म्हणजे कर्नाटकच्या बाईनं मराठी नाव टाकलं. ती कर्नाटक मध्ये बोलत आहे आणि मराठीत बोलत आहे. कोणा थाळा लागेल का? लागेल का थाळा? अहो नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर कोरोनात लग्न झालं. कोरोनात लग्न झाल्याच्या नंतर पोरगी राजनीची ना या गावची, आणि ती कोण्या गावात गेली मग आता आसपासचं सांगा पटकन. आमच्या गावात नका ती, इकडं धानोऱ्यात गेली, धानोऱ्यात. आणि मग कोरोनात लग्न झाल्यामुळं काय झालं, या इथच्या पोरीने, इथच्या त्या मुलीच्या मैत्रिणीनं ते हिरो पाहिलाच नव्हता तिचा, कारण दोन इकडचे दोन तिकडचे झालं बा लग्न. आणि मग ही तिथं आली माहेराला. आता सप्ताह चालू होता माहेराला. जशी माहेराला आली, तिने वर्णन चालू केलं तिच्या नवऱ्याचं वर्णन चालू केलं. ते का नाही पोट घालूनच राहतात, टायच लावतात, म्हणजे सूट बुटातच असतात. म्हणजे तीन वर्णन चालू केलं. या पण हे माझ्या, या अमिताभ बच्चन, म्हणजे अशा सगळ्या जया, माधुरी, सुषमा, त्या सगळ्या तिचं वर्णन ऐकू लागले. आणि मग त्या असं बघ काय सांगताय का नाही, असू शकतंय टकाटक राहणारा. मग एक दिवस काय झालं, सप्त्यात पंगत होती तिच्या बापाची, आणि ही थाली ती दिलेली, ही थाली. आणि मग हिने फोन केला, हॅलो मग आज पप्पाची पंगत होती, मग तुम्ही या म्हणे. मग न्यायला या, तसंच जेवून पण जाता आहे का नाही. मग ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. हिने काय सांगितलं होतं, सूटबुटात राहतात, पोटात राहतात, एक घास 32 वेळा चावतात, एक घास 32 वेळा चावतात. आता ते त्या पोरीनं ऐकले, त्या पोरीला वाटलं आता हिचा हिरो येणार आहे, मग त्या अशा घरात बसल्या तिकून. आणि मग हिच्या हिरोईन फोन केला, ते देऊ लागलं भुईमुगाला पाणी. ते काय पाणी देऊ लागलं भुईमुगाला, एक पायाचा वर खोशेल आणि ते पायाला चिखल लागेल. आणि मग हिने फोन केला, ते तसंच गाडीवर बसलो. त्याची ती गाडी सिलेंडर फटफट ते सायलेन्सर फुटेल तिचं. आणि मग ते आलं येत असताना काय झालं पा, या राजनीतला एक माणूस विमान पडला, राजनीतला. आणि इकडून रस्ता बंद होता म्हणून त्याला इकडून जालन्याला न्यायचं होतं, इकडून. आणि मग त्या म्हाताऱ्याला का नाही गद्यावर बसून चालवलं होतं. कशावर बसून बोलता तुम्ही, कशावर बसून चालवलं होतं? गद्यावर बसून. आणि मग तिकडून हे गद येऊ लागलं, म्हणजे तिचा नवरा येऊ लागला. आणि मग त्याला आलो, जवाई थांबा म्हणले, तुमची गाडी आम्हाला पाहिजे. कशासाठी? हे म्हातारा दवाखान्यात, नाही तर मरल ते.
मग ते मरू नाही म्हणून यान काय केलं, याची गाडी द्यायला दिली. आणि आता हे गद दुसऱ्या गद्यावर बसले आणि 2 गदे संघ येऊ लागले बा. आणि ते लोक तापावले. जसे ते मंदिराजवळ आले तशी या नावात त्याला सुटबुटावलं हेच का ते कोण पाठवणे. मग ती लाज वाटली ना. आपण काय सांगत होतो सुटन बुटन फुटन हे तर लय आलं म्हणे भरक्या पाया. अरे का ताप आहे का म्हणे. ती लय रागाला महाराज त्याचा पण काहीच करताय ना. मी बिचारी राजनीची सगळे मुलगी दे. तिला मग वाटलं आता जाऊ दे, आता आलंय तर काही इलाज आहे. तसंच त्याला बाहेरच पाणी दिलं, हातपाय द्या. हातपाय द्या पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर पंगत बसली. पंगत आणि पंगत बसल्याच्या नंतर सासऱ्याच्या पंक्तीत पुरी आणि खीर होती. काय करली होती बोलत चला तुम्ही, पुरी आणि खीर. आणि मग ते जेवायला बसला. आता जवाई येणार म्हणजे गावातला सरपंच उपसरपंच सदस्य भजनी मंडळ सगळे थांबून ठेवले आणि सगळ्याच्या सोबत हे जेवायला बसलो. जसं जेवायला बसलं तिने काय सांगितलं होतं जेवताना, हे एक घास 32 वेळा चावतात. आणि मग ते जेवायला बसलं आणि पुऱ्या एवढाल्याच करेल पुऱ्या एवढाल्याच. आणि मग जेवायला त्याला खीर पुरी वाढली. जशी खीर पुरी वाढली याला वाटलं काय सासरा मा दिलदार माणूस आहे. त्याला असं वाटलं जवाई भुकेला येईल म्हणून पुऱ्या लहान लहान केल्या. काय म्हणजे थोडाचा संबंध ठेवला नाही बा. त्यानं अशी पुरी धरली, पुरी अशी धरली ना अशी खिरत उडवली आणि एका ठोक्यात कार्यक्रम ओके. आणि मग ह्या पुरी तिरखी व्हायला 32 वेळा 32 काय म्हणे ती तिलबुक्का आणि हिलबुक्का आणि मग त्या 32 वेळा चालू झालं. तिला असा राग आला. तिने इकडं पाहिलं. तिने असं खुणवलं तिच्या नवऱ्याला. दोन त्याला वाटलं बायको कितीच काळजी माही. बायको म्हणते एका पुरी भागत नसत 2 पुऱ्या घ्या. त्या 2 पुऱ्या घेतल्या आणि 2 पुऱ्या खाऊ लागल्या. मग तिला समजे ना काय आता याला समजून कसं सांगायचं म्हणून तिने असं डोक्याला आणलं. असं डोक्याला आणलं. यानं पाहिलं बायको म्हणती देवाचा प्रसाद कशाचा आहे देवाचा. आधी दर्शन घ्या. मग ते 2 पुऱ्या उचलत आहे. आधी दर्शन घेत आहे मग त्याच्यात उडवत आहे आणि मग खाता. एवढी तरा मी सांगितलं काय साठी तुम्हाला. आणि मग ती गेल्याच्या नंतर तिने असे चूल पेटवली. चुलीत फुकू लागली. फुकता म्हणे मेले पहिली जशी जळू लागली तशी जळ. म्हणजे मुर्द्या पहिले जसा खाऊ लागला तसा काय किमान एक तर खायला 2 घ्या लागला. कपडा लावा लागला. कशासाठी सांगितलं की ही सांगत होती एक आणि ती ऐकत होत एक. म्हणजे तसं मी आज सांगावे पण तुम्ही ऐकावे का असं हो नाही. म्हणजे त्याच्यात तुम्हाला विचारलं की बा मी बोलतो ते तुम्हाला समजतं का. समजतं ना. कारण मी लय लांबून नाही आलो. इतकं काय सुलतान तुझ्या पलीकडे जास्त कोसावून आलो नाही. मग जगद्गुरु तुकोबारा सुद्धा तेच म्हणले आम्ही सांगतो ते तुम्हाला समजतं का. पण लोक कुठं ऐकायचे रे. लोक म्हणतात आम्हाला समजत नाही. आम्ही संसार सोडणार नाही. आम्ही संसारातच खुश आहे. आणि ज्या वेळेस लोक म्हणाले आम्ही संसारात खुश आहे त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा म्हणले बाबा मी तुमच्या पाया पडतो. आणि पाया पडतात जगद्गुरु तुकोबारा द्वितीय चरणात. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. ओ सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे
आपुलाले चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबाराय एवढं समजून सांगतायत आणि एवढं समजून सांगत असताना सुद्धा ज्यावेळेस लोक ऐकत नाहीत का नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महाराज सगळ्यांच्या चरणावरती माझा दंडवत आहे हो. फक्त एक गोष्ट ऐका, आपलं चित्त शुद्ध करा. कारण जर तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करणार नाही तर त्या चित्तामध्ये येऊन गोपाळ राहणार नाही. भगवान परमात्मा जर तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमचं चित्त शुद्धच करावं लागेल. मला सांगा, कामने चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे देते. बाबांनो, तुम्हाला जर भगवान परमात्मा बसवायचा का नाही चित्तामध्ये तर चित्त निर्मळ करावं लागेल. मी एक प्रश्न विचारत होतो महिला मंडळींना, महिला असतील तर सांगा. हा, तुमच्या घरी समजा, तुमच्या घरी तुमच्या माहेरचा एखादा पाहुणा आहे. पाहुणा कुठं जाणार आहे? बोलत नसता तुम्ही, झोपल्यात तुम्ही. हा, पाहुणा कुठं जाणार आहे? माहेरचा येणार आहे, बरोबर आहे. आणि तुमच्या घरी माहेरचा पाहुणा येणार आहे, तुम्हाला बातमी आदल्या दिवशी कळाली. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता उठून घर स्वच्छ करायला घेता? तुम्ही घर साफच करत नाही का? मळके आहे का? घर स्वच्छ करता का नाही? करता का नाही? किती वाजता उठता? ऐकू ना, मी बाहेर आहे. 5 वाजता. आजी म्हणजे आजी 5 पहिल्यापासून 5 वाजता घर साफ केले. 5 वाजता, 5 जाऊ द्या, सोडा 8 वाजता तर टिकत असाल का नाही? 8 वाजता. आणि 8 वाजल्यापासून पाहुणा येणारे संध्याकाळी 5 वाजता. मग तुम्ही 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत घर स्वच्छ करता. हा कंगवा इथंच असला पाहिजे, आरसा इथंच असला पाहिजे, पावडर इथंच असली पाहिजे, हमाम इथंच असला पाहिजे, रिक्सोना काहीतरी साबण असते ते इथंच असलं पाहिजे, नवरा बाथरूमच्या भीतीत चिटकलेलाच असला पाहिजे. असंच असतं ना. मग ते सगळं तुम्ही स्वच्छ करता, बरोबर काय? आणि मग स्वच्छ केल्याच्या नंतर पाहुणा संध्याकाळी 5 वाजता येतो. 5च मिनिटं थांबतो, चहा घेतो आणि निघून जातो. पाहुणा 5 मिनिटं तुमच्या घरी येणार आहे, तुम्ही 5 घंटे घर स्वच्छ करता, बरोबर का नाही? मग 5 मिनिटाच्या पाहुण्यासाठी जर तुम्ही 5 घंटे घर स्वच्छ करत असाल तर या चित्तामध्ये जगाचा मालक आणून बसवायचा. त्यासाठी चित्त किती स्वच्छ करावं, कधी विचार केला या गोष्टी? जर चित्त शुद्ध नसेल तर भगवान परमात्मा येणार नाही. मग ते चित्त जर कुठे शुद्ध होत असेल तर ते हरिनाम मंडपामध्ये होतं. ते चित्त जर कुठे शुद्ध होत असेल तर भागवत कथेमध्ये होतं. ते चित्त जर कुठे शुद्ध होत असेल तर राम कथेमध्ये होतं. त्या कथेमध्ये सुद्धा तुम्हाला यावं लागेल, तेव्हा कुठे तुमचं चित्त शुद्ध होईल आणि झालेल्या शुद्ध चित्तामध्ये भगवान परमात्मा येऊन विराजमान होईल. विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबांनो, सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो आणि एकच विनंती करतो, तुमचं चित्त शुद्ध करा. आणि जर कल्याणाची इच्छा असेल, कल्याणाची प्राप्ती करायची इच्छा असेल तर देवाचं चिंतन करा. बाबा, अरे तुम्हाला या भवसागरातून तरुण जर जायचं असेल तर भगवत भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु आपल्याला असं वाटतं, मी आधी बोलून गेलो, आपल्याला असं वाटतं माझं हित कशात आहे? पैसा कमवण्यात आहे. माझं हित कशात आहे? आता सध्याच्या घडीला जर सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाला असं वाटतं हित कशात सांगू. प्रत्येक माणसाला असं वाटतं माझ्या मुलाचं जर लग्न झालं तर त्याच्यात हित आपलं झालंच, बरोबर आहे का? आणि जर तुम्हाला असं वाटत नसेल तर एकदा नवरदेवाच्या बापा जाऊन भेटा आणि मग ते सांगल तुम्हाला. ते बळच मेवण्याला राम राम घालायचं बळ, आणि मग मेवना म्हणते यंदा नाही, मी मै पोरगी देत नसतो, बरोबर आहे का नाही? आणि एवढा बरं, आताची सध्याची परिस्थिती जर मांडायची झाली, अभंगाच्या थोडंसं अंतर चालू काम चालू, आताची सध्याची परिस्थिती जर मांडायची झाली तर ज्याचे आडवे पत्र आहेत का नाही, आडवे चांगला जर पाऊस आला तर 17 जागेवर टोपले जाऊन ठेवावं लागतात, खाली पाणी
त्याला पण असं वाटतंय 10 एकर असली तर जरा बरं होईल, बरोबर आहे का नाही? त्याला पण असं वाटतं माझ्या मुलीसाठी 10 एकर जमिनीवाला नवरदेव पाहिजे. आणि समजा कदाचित ते लग्न झालं आणि त्याने 20,000 रुपये जर आहेराला मागितले, त्याची 20 पत्र एकूण पण तेवढे पैसे नाही घरावरचे विशेष पत्र जरी ऐकले तरी तेवढे पैसे येत नाहीत. आणि पोरी पण ठाका लागल्या. आता शेंबडी पण म्हणती, शेंबडी मला नोकरीवाला नवरा पाहिजे. कुठून आणायच तो? आणायचा कुठून? तू आपली खिडकीत बसती, मेकडं काढते, दरवाजाला पुसते, तू नोकरीवाला नवरा आणायचा का? बरोबर आहे. आज नोकरीच नाही तर मग नोकरीवाला कुठून आणायचा? म्हणजे शेवटीच वाटतं मला नोकरी. काय झालं? एक नवरदेव गेला नोकरी पार. ऐका असं सांगतो म्हणल्यावर तुम्ही आता फ्रेश झालेच असाल. कधी तुमचे चेहरे पडले होते आणि तुमचे पडके चेहरे मला पाहावे म्हणून म्हणलं आता जर फ्रेश करावं तुम्हाला जाता जाता. माझ्याकडे काय 20 मिनिटं राहिले ना आणि 2 चरण राहिलेले आहेत, ते पण सोडवायचे. काय? एक मुलगा नवरी पाहायला गेला आणि नवरी पाहायला गेल्याच्या नंतर बघा जे संघ जाणार होतं का नाही त्यांना असं पदशीर सांगितलं होतं. ते म्हणे भाऊ कार्यक्रम हा बघण्याचा आहे, आजायच नाही. बरोबर नवरीकडे पाहायचं, ध्यान धरून पाहायचं, पुन्हा पुन्हा पाहायला भेटत नाही, आजच पाहायचं. आणि मग त्यांना फक्त ध्यानात ठेवायचं की आता ते शिंगरू येडत आहे त्याचं काय लग्न होई ना. आणि मग ते हेंबाडे एकाचा पोट एकाचा बोट एकाच ते 1 साइड कटिंग त्याच्यात वाद झालेल्या. आणि मग ते गेलं मग पोरगी पहा. आणि या सांगणाऱ्या सांगितलं पदशीर, जसं पदशीर सांगत याला फक्त ध्यानात ठेवलं. पोरगीकडे ध्यान धरून पाहायचं, पोरगीकडे ध्यान धरून पाहायचं. आता ते ताफा त्या नवरीच्या घरी गेला. नवरीच्या घरी जसा ताफा गेला तसा नवरीचा बाप म्हणे पाहुणे चहा घेता ना, चहा घेता पाहुणे हो, घेतात सगळे चहा. आता एवढ्याचा चहा आपण ठेवायचा म्हणजे नगदी माग मोठं बघून माग नाही का, तो उघडत देऊ. चहा घेता का? पाहुणा म्हणे चहा तर लई प्रिय आपल्याला, कारण याचं पहिलंच वय नाही म्हणावं तर नगदी सोयरीक मोडती. बरोबर आहे का नाही? चहा लगेच हो घेतो म्हणे. आता त्या नवरीनं असा सुंदर मेकअप केला काय सांगा तुम्हाला. आणि मग त्या ट्रे मध्ये असे ते शिंगलं मांडले, शिंगलं असे ट्रे मध्ये मांडले. आणि असा त्या किचन मधून असा त्या हॉल मध्ये पाय टाकणार. नवरी कशी होती? नवरी कशी होती? नवरी कशी होती? शेंबडी होती, शेंबडी. सांगितलं होतं तुम्हाला. ती नवरी कशी होती? शेंबडी. तिने असा पाय टाकला बा. जसा पाय टाकला तेवढ्या तिच्या नाकातला शेंबडी एका कपात पडला. आणि मग तो नवरदेव पाहिला बा, कारण नवरदेव सांगितलं होतं पक्क नवरीकडे ध्यान ठेवायचं. आणि मग नवरदेव प्रार्थना सुरू केली बजरंगबलीकडे. जय हनुमान ज्ञान गुण सागर कपीस देव लोक उजागर. देवाची प्रार्थना करू लागला आणि एकच तेवढा शिंगल आपल्याकडे येऊ नका बा. मी तुम्हाला 100 नारळ व्हायचे पण तेवढा शिंग नाही. सगळ्या पाहुण्यांच्या घेतला आणि चो शिंग एका ठेवला. आणि ते त्या शिंगलाकडे पाहता स्वतःकडे पाहता. शिंग पाहुणा म्हणता घ्या चहा. तेवढी पंख्याला फाशी घेतो, चहा नाही घेतो. ते आताच तर म्हणले चहा आवडतोय, मन मध्ये ऍड्रेस पण आवडतो. जेता कसं मी ते पितो पण चहा घेत नाही. काय पाहा लागली तुम्ही माझ्याकडे? मोल्डिंग ती सोयरी. मग सोयरी कोरड्यामुळे बापाला काय झालं? बापाला काय झालं? दुःख झालं. आणि दुःख झाल्यामुळे तो रडायला लागला. आणि रडत असताना एक राजनीतला माणूस त्याच्याकडे गेला. म्हणजे बाबा आज जाऊ दे, आज नाही झालं उद्या तरी निश्चित होईल, टेन्शन घेऊ नको. नाही म्हणे महाराज, माझ्या मुलाची जर सोयरीक झाली असती, माझं हित झालं असतं. मला सांगा मुलाच्या सोयरीकीहून कुठे हित होत असतं का? आणि झाली त्याची सोयरीक, झाली त्याला पोर. आणि त्यानं जर उचलून आपटलं तुम्हाला काही दिवसांना, समजा बायकोच ऐकलं त्यानं तुम्हाला जर उचलून आपटा लागलं, मग काय करणार? त्यात हित नाही. हित कशात आहे? भगवत प्राप्ती हित आहे. मग हिताची जर इच्छा असेल, हिताची जर तळमळ असेल तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात तुम्ही काय करा? अभंगाचं 3य चरण. देवाचे चिंतन
हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वीज. बाबांनो, तुम्हाला हित व्हावं असं वाटत असेल, कल्याण व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन करा. पण कसं करा? मन करून एकविध मन करून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. आता तुम्ही या ठिकाणी मंडपात आलात. मंडपात आल्याच्या नंतर काही या ठिकाणी वृद्ध महिला बसलेल्या आहेत आणि त्या विचार करत असतील, बाबा घरामध्ये गॅसवर दूध ठेवलेलं आहे. गॅसवर काय ठेवलेलं आहे? दूध ठेवलेलं आहे. पण बटन बंद केलं का नाही केलं का नाही केलं? तुम्ही जर इथे येऊन विचार करत असाल तर तुम्ही कीर्तन ऐकून फायदा होणार आहे. एखादी म्हातारी जर म्हणली की घराला कुलूप तर लावलं, झटका मारायचा राहिला, कुलूप उघडं तर राहिलं नसतं. असा जर विचार केला, तुम्हाला कीर्तन ऐकून काही फायदा होणार आहे का? मावशी, काय पाहिलं तुम्ही तिकडे? मी सांगायला लागलो मन एका जागेवर होतं. तुम्ही काय पाहिलं? हे मनाचे परिणाम. बरोबर आहे का? काय झालं? एका पोराला मोटरसायकल घ्यायची. मोटरसायकल घ्यायची, त्याच्या आईला त्याने हात टेकला, आई मला मोटरसायकल घेऊन. त्याची आई म्हणे, बाबा आपली गरीब परिस्थिती आहे, 10व्या वर्गात आहे, तू 10व्या वर्गात, तू 12वी चांगल्या मार्काने पास होईल, तुला मी गाडी घेऊन देते. आता त्याने अभ्यास केला, खूप अभ्यास केला, 12वीत पास झाला. आता 12वीत पास झाल्याच्या नंतर त्या आईला पुन्हा हट्ट करू लागला, आई अगं तू मला म्हणली होती 10वीच्या वेळेस मला मोटरसायकल घेऊन देशील, आता सांग मी तुझा एकुलता एक पोरगा आहे, तू मला मोटरसायकल घेऊन दे. आता असं म्हणल्याच्या नंतर आईला वाटलं, जाऊ दे एकुलता एक घे, मी माझी पोत मोडील पण माझ्या पोराला काय घेऊन दे? मोटरसायकल घेऊन दे. मग मोटरसायकल घ्यायची. आता पोत मोठी. कुठं चालता मोटरसायकल घ्यायला? कोण्या गावाला जातं? मेहकर. बरोबर आहे का? मेहकरला गेले मोटरसायकल घ्या. मेहकरला मोटरसायकल घ्यायची. मेहकरला मोटरसायकल घेण्यासाठी कोण्या शोरूमला जातं? बरं जाऊ द्या. पोत मोडली, पैसा बबाडाला 2.5 लाख रुपये आले. कोणती मोटरसायकल घेता? बरोबर नाव सांगा नाही का? युनिकॉर्न. तर त्याच्यापेक्षा भारी बुलेट घ्यायची आहे का नाही? घेतली बुलेट. फाट 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 असा आवाज आणि ते बुलेट घेतली. बा पैसे दिले, बुलेट विकत घेतली. आणि बुलेट विकत घेतल्याच्या नंतर आई म्हणे, आई मला पहिल्यांदा तुला गाडीवर बसवायचं. कोणाला गाडीवर बसवायचं? आईला गाडीवर बसवलं. आता सुलतानपूर ते मेहकर रस्ता किती चांगला आहे रस्ता. रस्त्या गाडीवर आईला बसवलं आणि गाडी आता भरधा वेगान चालवायला लागला. जोरान गाडी चालू आहे, 80च्या स्पीडनं, 90च्या स्पीडनं, 100च्या स्पीडनं. आई आवाज आली, अरे बाळ्या गाडी तुझीच आहे आणि तुलाच आणायची, गाडी दमान. बरोबर का नाही? आपण जर पडलो, आपण पडू मरू, त्याच्यामुळे गाडी दमान. तेव्हा आई काही होत नाही, गाडी 70च्या स्पीडवर, 80च्या स्पीडवर भयान वेगाने. अरे बाळा गाडी दमान हान. कोण सांगायला लागलं? आई सांगायला लागली. तरी ते पोरग आपल्याला नवीन गाडी भेटली ना, जोरान गाडी दामटाला
तेवढ्याच स्पीडनं त्याच रोडवर पुढून एक ट्रक आला आणि भाई आवाज आले, वाळू गाडी दमान आण, वाळू गाडी दमान आण. पुढून ट्रक आला, वाळू गाडी दमान आण, वाळू गाडी दमान आण. आणि तेवढ्यात तो ट्रक आणि मोटरसायकल काही झालं नाही. तो ट्रक एकीकडून निघून गेला आणि मोटरसायकल एकीकडून निघून. तुम्ही पार त्याचा चेंदा मेंदा केला होता आहे का नाही? तुम्ही ठोस लावली होती त्याची, त्याच्या अंगावरून ट्रक घातला होता. कशामुळे घातला तुम्ही? येऊ तुमच्या बोलता तुम्ही तुमच्या मनानं, बरोबर आहे का नाही? असं होतं मला. हे मन खूप चंचल आहे, खूप चपळ आहे आणि त्याच मनाला एकविध करा म्हणतात. आणि जर त्या मनाला तुम्ही एकविध केलं तर तुम्ही केलेली भक्ती भगवंताला प्राप्त होईल. आणि उत्तरार्धामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे विठोबा रखुमाई. लाभाचा व्यापार करा. तुम्ही आम्ही व्यापार करतो पण लाभाचा व्यापार करतो. आपण संसारामध्ये सुख प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करतो. विदुर आणि मैत्रियांचा संवाद येतो. विदुरजी सांगतात, सुखाय कर्माणि करोति लोको नतै सुखम मान्य दुपारमं वा विंद्यन्ति भूयोस्ततेव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. हे विदुरजी, अहो हे लोक सुखासाठी एवढा प्रयत्न करतात तरी ते सुखी का होत नाही? विदुरजींनी सांगितलं, ते त्यांनी जो रस्ता पकडलेला आहे तो रस्ताच चुकीचा आहे. मुळात संसाराच्या रस्त्यावर सुख नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवण कैसी सुखनिद्रा अंतरोन इंगळाच्या विस्तवाच्या अंतरुणावर कधी सुखानं झोप लागत नसते किंवा सर्पाच्या फणीत बसलेला उंदीर कधी सुखी नसतो. अनेक उदाहरण माझ्या ज्ञानोबारांनी दिले. परंतु सुखाचा व्यापार जर करायचा असेल तर भगवंताची भक्ती करावी लागेल. सुखाचा व्यापार जर करायचा असेल, लाभाचा व्यापार जर करायचा असेल तर देवाचं चिंतन करावं लागेल. अनेक प्रकारे बघा, लाभाचा व्यापार मी नेहमी आवर्जून सांगतो. माझ्याकडे 10 मिनिटं राहिले पण 1-2-5 मिनिटं जर शिल्लक झाले चालतील ना. कसं आहे, मीच लय टायमाचा पक्का माणूस. मी 8:30ला सुरू झालं तर 10:30च्या वर 1 मिनिट पण बोलत नाही. त्याला आल्याला सांगितलं मी फराळ करणार नाही, तुमचा टाइम झाला ना मी आधी कीर्तन करेन. तर ते म्हणले महाराज काय अडचण नाही, अजून 10 मिनिटं टाइम आहे. उमेश भाई काय लाभाचा व्यापार दोनच लोक या जगात करतात. एक हरीचे भक्त आणि दुसरे देशभक्त. बरोबर? अहो त्यांचा लाभाचा व्यापार असा आहे, ते मेले तरी अमर होतात. जे देशभक्त असतात ना ते मेले तरी अमर होतात. आपण मेलो तर आपण पहिल्या आंघोळ दारात जातात. म्हणतात पहिलं एकदाचा करवत घरी काम. बरोबर आहे ना? काय आपल्या ते मेले तर त्यांच्या कफनासाठी तिरंगा येतो. आपल्या कफनासाठी काय भांडणं लागतात पोरायचे. धोतर जर आणलं तर त्याचा हिशोबात लिहिलं नाही म्हणतात. चुकीचं आहे का? खरी परिस्थिती आहे आज. आणि मग लाभाचा व्यापार दोनच लोक करतात, एक संत आणि दुसरे देशभक्त. अहो या देशासाठी जे मरणारे लोक आहेत त्यांचा लाभाचा व्यापार येतो आपल्यासाठी. लाभाचा व्यापार केला माझ्या राजांच्या मावळ्यांनी. आल्या आल्या खूप प्रसन्न वाटलं राजांचा पुतळा बघितल्यानंतर. अरे वा, एवढा मोठा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. ज्या वेळेस लाभाचा व्यापार केला, काय केलं महाराज, या देशासाठी या भूमीसाठी आपले प्राण समर्पित केले. प्राण आपल्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडलं. परंतु बघा आज शोकांतिका या महाराष्ट्राची की त्याच महाराजांच्या पुतळ्याला हात लावल्यावर. शोकांतिका या महाराष्ट्राची आहे की त्यांचं नाव सुद्धा लोकांना आवडतं. जे लोक आपल्यासाठी मेले, ते मेले नाही, मातीसाठी नाही मेले, मातीसाठी मेले, आपल्यासाठी. एक प्रसंग मी आवर्जून सांगत असतो. ज्या वेळेस पन्हाळ्याला वेढा पडलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळागडावरती अटकलेले आहेत. आणि ज्या वेळेस त्या पन्हाळ्यागडावरती छत्रपती शिवाजी महाराज अटकले, छत्रपती शिवाजी महाराजांना चिंता नाही, शेतीने वेढा टाकलेला आहे, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना चिंता नाही. का? कारण
थोड्याच दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि जर पावसाळा सुरू झाला तर सिद्धी जास्त दिवस या ठिकाणी राहू शकणार नाही आणि जर सिद्धीच राहणार नाही तर वेळ याची काही चिंता नाही. परंतु 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हळूहळू 6 महिने झाले. आता मात्र राजाची चिंता वाढायला. अरे धान्याचे कोठार संपत आलेले आहेत. मावळे एक एक टाइम जेवून आपला दिवस काढतायत आणि जर आता आपल्याला आपण हा वेढा फोडला नाही तर मावळे सिद्धीच्या सैनिकाकडून मरतील न मरतील ही गोष्ट वेगळी आहे, पण उपास मारणे मेल्याशिवाय नाही. वेढा फोडायचा आहे. बहिर्जी नायकांना बोलवण्यात आलं. बहिर्जी नायकाला बोलवण्याच्या नंतर योजना आखण्यात आली आणि योजना अशी आखली की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता गड सोडायचा आहे. गड सोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना एका मावळ्याची आवश्यकता आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसेल, तसाच चालेल, तसाच बोलेल. आणि बहिर्जी नायकाचा एक मावळा लक्षात आला. त्या मावळ्याचं नाव आहे शिवा काशीद. शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराज सारखा दाढी राखायचा, तसाच चालायचा, तसाच बोलायचा. नव्हे महाराज ज्यावेळेस गडावर नसले त्यावेळेस त्या गडावरचे मावळे शिवा काशीदालाच शिवाजी महाराज आणि त्या शिवा काशीदाला बोलवण्यात आलं. शिवा काशीदाला बोलवण्यात आल्याच्या नंतर शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आभूषण दिले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्त्र दिले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच रूप त्याने धारण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखं रूप धारण करून ज्या शिवा काशी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुजरा केला शिवाजी महाराजाला आणि मुजरा केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीत म्हणाला, राज हो राज, अहो दिसतोस का नाही तुमच्यासारखा. आता तो सिद्धी सुद्धा ओळखणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आहे का शिवा काशीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून धारा लागली. अरे आम्ही तर तुला योजना सांगितली नाही, आम्ही तर तुला कल्पना दिली नाही, मग तुला कसं कळालं की तुला सिद्धीच्या छावणीत जायचं. राज ओ राज, 6 महिने झाले तुमच्या सोबत या गडावर आम्ही राहतो. तुमच्या अंगाला स्पर्श करून येणारी हवा सुद्धा मला सांगते छत्रपती शिवाजी महाराज काय विचार करतात. एवढे एकरूप मावळे छत्रपती शिवाजी महाराज सोबत आलेले आणि त्या दिवशी 2 मेने त्या ठिकाणी सजवण्यात आले. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद आहे आणि दोन्ही ते पालख्या आता गड उतार होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत थोडे मावळे आहेत. हळूहळू पालख्या गड उतार झालेल्या आहेत. काळोखाची अंधारी रात्र आहे. एका पालखीमध्ये माझा राजा बसलेला आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसलेला आहे. थोड्या वेळानंतर पालख्या वेगवेगळ्या होणार. दोन्ही पालख्या खाली ठेवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन छत्रपती शिवाजी महाराज बोलायला लागले, ए शिवा, अरे शिवा काही गरज नाही जायची, सोबत जाऊ, सोबत लढू, जिंकू किंवा मरू. अरे जिंकलो तर अमर, मेलो तर अमर होऊ आणि जिंकलो तर स्वराज, मेलो तर स्वराज निर्माण करू. अरे या मातीसाठी जगायचं, या मातीसाठी तुम्हाला आणि मला मरायचंय. सोबत जाऊ, सोबत लढू. शिवा काशीदानी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि शिवा काशीद म्हणू लागला, राज हो राज. लोक कसे जगले ते सांगतात, परंतु ज्या वेळेस इतिहासात या शिवा काशीदाचं नाव येईल त्यावेळेस इतिहास सांगेल हा शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांचं मरण. इतिहास सांगेल आणि ते मरण माझ्याकडून तुम्ही हिसकून घेऊ नये अशी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. एका पालखीमध्ये परत शिवा काशीद बसला, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराज बसलेले आहेत. दोन्ही पालख्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. दोन्ही पालख्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहरच्या त्या छावणीमध्ये गेलेली आहे. सिद्धीच्या छावणीत गेल्याच्या नंतर सिद्धीने स्वागत केलं. राजे स्वागत है आपका. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात असलेल्या शिवा काशीदाचं स्वागत याड झालं. शिवा काशीदाने सुद्धा त्या सिद्धीला आलिंगन दिलेलं आहे. दोन्ही वेगवेगळ्या आसनावरती बसलेले आहेत. परंतु एक नजर त्या ठिकाणी अशी होती की त्याने बघितलं होतं हा शिवा नहीं हो सकता, क्योंकि इसने जब मेरे अब्बू को मारा था तब कृष्णाजी भास्कर ने इसके सर पर एक वार किया था, वो वार का निशान इसके माथे पर मुझे नहीं दिख रहा. ये शिवा नहीं हो सकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यावर, त्या शिवा काशीदावर रत्नाचे वार करण्यात आले. तलवारीने त्याचं शरीर छिन्न विछिन्न करण्यात आलं. तरी सुद्धा मरता मरता शिवा काशीदाच्या तोंडातले शब्द आहेत, राज शेवटचा मुजरा स्वीकार करावा. मातीसाठी मरणारे लोक आहेत, माझ्या राजासाठी प्राण देणारे ते मावळे. आणि त्याच मावळ्याने अशी घोडखिंड आडवून धरलेली आहे, अशी घोडखिंड आडवून धरलेली आहे. आपल्या काकाच्या हातामध्ये ते दांड पडते आणि असं युद्ध सुरू झालेलं आहे. कुठून तरी एक वार यायचा, काकांच्या छातीत घुसायचा, कुठून तरी वार यायचा, त्यांची छाती छिन्न विछिन्न करून टाकायचा. फक्त राजेंच्या काय सांगितलं होतं, राजे तुम्ही ज्या वेळेस विशाळगडावरती पोहोचाल त्या
त्यावेळेस 5 तोफेचे 5 बार द्या. तोफेचे 5 बार ज्यावेळेस देणार नाही तोपर्यंत हा मरणार नाही तुमचा मावळा. अशा 5 बार ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफेतून आले त्यावेळेस काकांनी दांड पट्टे हाताला खाली टाकले. आता स्वामी सुखे निद्रा करा बाळा. आपलं शरीर सोपवून दिलेलं आहे आणि गत प्राण झालेले आहेत. माझ्या राजासाठी एका मावळ्याने रक्ताचे थेंब सांडलेले आहेत. नुसते रक्ताचे थेंब सांडले नाही आपल्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. आणि त्याच मावळ्याच्या भरोशावर तुम्ही आणि मी या स्वराज्यात जगतोय. आणि या स्वराज्यात जगत असताना मला कधी कधी आश्चर्य वाटतं भाग आपलाच आहे. माणसंही आपलेच आहेत आपल्यासारखेच आहेत आणि आपल्यासाठीच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तुमच्या माझ्या हातात दिलं आणि तुमच्या माझ्या हातात दिल्याच्या नंतर आम्ही त्या स्वराज्याचं वाटोळं केलं. आम्ही ते स्वराज्य मातीत घेऊन घातलं. ज्या राजाने 18 प्रगट जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आज त्याच राजाच्या नावानं प्रगट जातीतले 18 प्रगट जातीतले मावळे जर वाद करत असतील तर काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज. या लोकांसाठी आम्ही स्वराज्य निर्माण केलं. या लोकांसाठी की जे माझ्या नावाने भांडण. अरे ज्या राजाने कधी स्त्रीवर अत्याचार होलेला नाही त्या राजाच्या राज्यामध्ये जर स्त्रीवर अत्याचार होत असेल तर काय वाटत असेल. खूप मोठा विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करा. आणि नव्याने तुम्हाला सांगायची पण गरज नाही. मी कोण्या जातीचा विरोध नाही करायला लागलो परंतु हे होणं चुकीचं आहे का नाही. चुकीचं आहे का नाही. त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्या गोष्टी कुठेतरी याच्यावर आवर घातला पाहिजे म्हणून आपण एक संघ राहणार. आज काळाची गरज आहे की जोपर्यंत आपलं काय सांगू तुम्हाला एक समाज मोठा असतो. जास्त लाकडं असले का नाही मोळी बांधणं अवघड असतं. कमी लाकडाची मोळी पटकन बांधते. परंतु ज्या वेळेस एकत्र व्हायची वेळ आली का नाही जर मोळी बांधता येत नसेल का नाही ताली आणायची ताली आणि तालीत लाकडं टाकायची पण एकत्र व्हायचं. ज्यावेळेस वेळ पडेल का नाही त्यावेळेस एकत्र व्हा तुमच्या पाया पडा. ते म्हणतात महाराज शिवळा साहेब आणि आम्हाला सांगायला लागत नाही. तुम्हाला सांगणार दुसरं कोण नाही. तुम्हाला उपदेश फक्त याच गादी नसेल. मी असं म्हणत नाही तुम्ही लगेच उद्या तलवारी हातात घ्या बरोबर का नाही. मी असं मुळीच म्हणणार नाही. फक्त ज्या वेळेस एकत्र व्हायची वेळ आली त्यावेळेस एकत्र. आज आपल्यावर नाही परंतु कोणावर तरी आघात झाला म्हणजे आपल्यावर येऊ शकतो म्हणून एक संघ व्हा एवढीच विनंती. आणि ते जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला सांगतात की तुका म्हणे लाभ तो येतो व्यापार तुका म्हणे लाभ
का म्हणे लाभ होतो व्यापार करा काय फार शिकवावे तुम्ही सगळे राजनीती मंडळी तुम्हाला जास्त शिकवण्याची गरज नाही तुम्ही सगळे शोध घ्या असं जगद्गुरू म्हणतात अभंगाचा असाच अर्थ असेल असं काही सांगत नाही आणि लिहूनही देत नाही फक्त जाता जाता एक विनंती करतो की तुम्हा सर्व महिला मंडळींना सासू सासऱ्याची काळजी घेता बर का त्यांना आई सारखं सांभाळता सकाळी उठल्या उठल्या त्यांना चहा देता डबरोट्या देता म्हणजे त्या भात नसतात ना त्या डबरोट्या देता नाही डबरोट्या चावल्या त्या बिस्किट देता पण त्या देता कारण त्याचे भांडण चहासाठी असतात वेळेवर चहा दिला नाही आणि तुम्ही पण म्हातारे हो जे दिलं ते खाता आहे का नाही नाही तर मग तेलच कमी आहे तिखटच नाही मग ती फेकून आणून तुम्हाला एखादी आहे का म्हणून सर्व मंडळींनी सुखाने समृद्धीने राहावं एवढीच विनंती आहे आणि झालेली सेवा ही भक्तराज हनुमंतरायाच्या चरणी गुरुवर्य स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज असतील गुरुवर्य स्वामी आपले राऊत बाबा असतील माझे आई वडील असतील तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या सर्व भजनी मंडळींच्या सर्व गायक वादक काळकरी दंगाचार्य सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर